आजकाल अगदी 20-30च्या तरुणांमध्ये सुद्धा ब्लड प्रेशर अचानक वाढल्यामुळे ब्लड प्रेशरची गोळी सुरू झाली आहे. अतिरिक्त वजन वाढीमुळे नेहमीच्या गोष्टी करायला सुद्धा दमायला होतं, दम लागतो किंवा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण शरीरामध्ये खूप जास्त वाढलेलं आहे. हृदयाचा झटका येणं किंवा काही जणांना तर या हृदयाच्या झटक्यामुळे जीवही गमवावा लागतो आहे. आणि हल्ली आपल्या आजूबाजूला आपण वर्तमानपत्रात वाचतो, सेलिब्रिटी असतील, आपल्या आजूबाजूचे लोक असतील, हे इतकं सहज आणि सतत ऐकायला येऊ लागलं आहे की आता मला असं वाटतं दिस इज हाय टाईम आपण सगळ्यांनी, तरुण लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं या गोष्टीला सर्वात जास्त प्राधान्य देण्याची गरज आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या हृदयाची काळजी छोट्या छोट्या रोजच्या जीवनशैलीतील बदलातनं कशी घेऊ शकतो याविषयीचा हा खास व्हिडिओ आहे. नमस्कार मंडळी, मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पंच आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपल्या चॅनलवर आत्तापर्यंत डाएट, न्यूट्रिशनच्या वेगवेगळ्या टिप्स, रेसिपीज आणि एन्व्हायरमेंट रिलेटेड 50च्या वर व्हिडिओज आलेले आहेत. तेव्हा तुम्ही हे सगळे व्हिडिओज, तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की जाऊन बघा. आणि मुख्य म्हणजे आपल्या द ग्रीन पंच या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप जण व्हिडिओज बघतात, मला प्रतिक्रियाही कळवतात, परंतु तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवीन नवीन जो काही व्हिडिओज येतात, माहिती येते, ती तुम्हाला वाचता येईल, बघता येईल. आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्याचं तुम्हाला सर्वात पहिले नोटिफिकेशनसुद्धा येईल. आपण हार्ट अटॅक्सचं प्रमाण सध्या का वाढतं आहे किंवा हार्ट डिसीजेसचं प्रमाण का वाढतं आहे हे जाणून घेताना पहिल्यांदा त्याची मुळात कारणं काय आहेत हे जाणून घेऊया आणि मग आपण त्याच्या उपायांकडे वळूया. तर पहिलं सध्याच्या काळातलं कॉमन कारण आहे ते म्हणजे अतिरिक्त वजन वाढ किंवा ज्याला आपण ओबेसिटी म्हणतो, किंवा शरीरात फॅट्सचं प्रमाण खूप जास्त असणं. कधी कधी एखादी व्यक्ती दिसायला आपल्याला फारशी खूप जास्त जाड नाही आहे किंवा ओबीज नाही आहे असं वाटतं, परंतु त्या व्यक्तीच्या शरीरात जर फॅट्सचं प्रमाण खूप जास्त असेल तरीसुद्धा हार्ट हेल्थ धोक्यात येण्याचं प्रमाण आणि हृदयाचे विकार होण्याचं प्रमाण वाढतं. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे इरेग्युलर स्लीप पॅटर्न किंवा झोप नीट न होणं, कमी झोप होणं किंवा उशिरा झोपणं, खूप वेळ जागरणं करणं. आता या गोष्टीमुळे आपल्या शरीराचा ज्याला आपण सिरकार्डियन रिदम असं म्हणतो किंवा आपल्या शरीराचा एक बायोलॉजिकल रिदम असतो तो बिघडतो. त्याच्यामुळे जसं स्ट्रेसमध्ये आपलं शरीर वागतं तसंच दिवसभर आपलं शरीर अंडर स्ट्रेस वागायला लागतं. त्यानुसार आपल्या शरीरात बदल होतात आणि त्याचा धोका अर्थातच आपल्या हृदयाच्या आरोग्यावर होतो. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कॉन्स्टंट स्ट्रेस, क्रॉनिक स्ट्रेस असणं. म्हणजे कसली तरी सतत काळजी आहे, इनसिक्युरिटी आहे किंवा खूप कॉम्पिटिशनमुळे कामाचा स्ट्रेस येतो आहे, झोप नीट होत नाही आहे, प्लस स्ट्रेस पण आहे. स्ट्रेस कंडिशनमध्ये आपल्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन सिक्रेट होतो आणि याचा परिणाम म्हणून शरीरात ट्रायग्लिसराइड्स, बॅड कोलेस्ट्रॉल, हार्ट रेट वाढणं, ब्लड प्रेशर वाढणं हे सगळं या कॉर्टिसॉलमुळे होऊ शकतं. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे बरेच लोक स्ट्रेसला ॲज अ कोपिंग मेकॅनिझम किंवा स्ट्रेसशी सामना करायचा, ताणतणाव मॅनेज करण्यासाठी चुकीचे मार्ग अवलंबतात, जसं की स्मोकिंग करणं, अल्कोहोल पिणं किंवा ड्रग्सचा वापर करणं. बऱ्याचदा खूप दिवसांपासून कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस असेल तर त्यातनं बाहेर पडायला जर असे मार्ग अवलंबले तर स्ट्रेसमुळे आधीच शरीरावरची हानी होत असते आणि त्यात या सगळ्या गोष्टींमुळे खूप जास्त भर पडते आणि हृदयाला काम करायला धोका निर्माण होतो. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे जर आपल्याला हाय ब्लड प्रेशर असेल किंवा सतत आपलं ब्लड प्रेशर हायर साईडला राहत असेल तर यामुळे आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यावर खूप जास्त प्रेशर निर्माण होतं. आपण इमॅजिन करू शकतो की एखाद्या छोट्याशा पाईपमधनं खूप प्रेशरने सतत पाणी जात असेल तर तो पाईप लवकर झिजतो. अगदी तेच आपल्या रक्तवाहिन्यांच्या बाबतीत होतं आणि त्यामुळे त्याच्यात ब्लॉकेजेस क्रिएट होतात. आणि म्हणून जर ब्लड प्रेशर आपल्याला असेल तर आपण मेडिसिन्सनी आणि योग्य जीवनशैलीनी ते कंट्रोलमध्ये ठेवणं खूप आवश्यक आहे. सिमिलरली डायबिटीज, ज्यांना लवकर वयात हल्ली पुन्हा एकदा लाईफस्टाईलमुळे डायबिटीजचं प्रमाण वाढलं आहे. जर आपली ब्लड शुगर खूप जास्त हायर साईडला असेल तर रक्तात जास्त ब्लड शुगर असल्यामुळे पुन्हा एकदा रक्तवाहिन्या लवकर डॅमेज होतात,
त्याच्यात ब्लॉकेजेस निर्माण होण्याचं प्रमाण 2 ते दुप्पटी तिपटीने नॉर्मल माणसापेक्षा वाढतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर आणि त्यामुळे अर्थातच हृदयाच्या आरोग्यावर या सगळ्याचा परिणाम होतो. आणि ही सध्याची अतिशय कॉमन कारणं हृदयविकाराची आहेत. हृदयविकार होण्याची कारणं काय आहेत ही आपण जाणून घेतली. आता आपण आपल्या जीवनशैलीत असे कोणते बदल केले पाहिजेत जेणेकरून हृदयविकाराचा धोका कमी होईल याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. यातला मला वाटतं पहिला आणि सर्वात महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे झोपेविषयी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्यापैकी बऱ्याच जणांची झोप ही आजकाल व्यवस्थित होत नाही. कारणं अनेक असतील. काही लोकांची झोप कमी होते, काही लोकांना झोप व्यवस्थित लागत नाही, काही लोकांची खूप जागरणं होतात. आता यामध्ये बऱ्याचदा कॉलेजच्या वयापासूनच विचार करणं आवश्यक आहे. कॉलेजच्या वयापासूनच अभ्यासासाठी, नंतर कामासाठी, कधीकधी काम नसतानासुद्धा हल्ली आपण मोबाईल, लॅपटॉप्स, आयपॅड्स याच्या जमान्यामध्ये राहतो आहोत. त्यामुळे वेब सिरीज बघण्यासाठी असू शकतं, टी व्ही, कम्प्युटर, त्याच्यावर काही गेम्स खेळणं, अशा बऱ्याच गोष्टींसाठी लोक जागरणं करत असतात. आता ह्यामध्ये एक सोपी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जेव्हा आपण उशिरा झोपतो, कॉन्स्टंटली खूप दिवस उशिरा झोपतोय, तर आपलं जे नैसर्गिक बायोलॉजिकल क्लॉक आहे, ज्याला आपण सर्काडियन रिदम असं म्हणतो, ते यामध्ये डिस्टर्ब होतं. आणि ॲज अ रिझल्ट ऑफ इट म्हणजे हे डिस्टर्ब झाल्यामुळे आपल्या शरीरात अनेक बदल होतात. सर्वात महत्त्वाचे 2 गोष्टीमध्ये बदल होतात. ते म्हणजे आपली ॲपेटाईट म्हणजे आपली भूक कंट्रोल करणारी जी सिस्टीम असते त्याच्यावर. आणि म्हणून तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल, जर तुम्ही कॉन्स्टंटली नीट झोपत नसाल तर बऱ्याच लोकांची आयदर भूक खूप कमी होते किंवा खूप जास्त सारखं खावंसं वाटतं, खूप जास्त भूक लागते. आणि हे फक्त रात्री जागरण करतानाच होतं असं नाही, तर दिवसासुद्धा सतत खावंसं वाटतं आणि गरजेपेक्षा खूप जास्त फूड खाल्लं जातं. दुसरी गोष्ट अफेक्ट होते ती म्हणजे आपल्या ब्लड शुगर कंट्रोल करण्यावर. आपली ब्लड शुगर जर व्यवस्थित कंट्रोल झाली नाही तर त्यामुळे अर्थातच जसं मी मगाशी म्हटलं की रक्तातली साखर जास्त असेल तर ती आपल्या रक्तवाहिन्यांना डॅमेज करते आणि त्यामुळे हार्ट हेल्थ किंवा ब्लॉकेजेस होण्याचा धोका संभवतो. म्हणजे नुसती व्यवस्थित झोप न झाल्यामुळे इतक्या सगळ्या गोष्टी अफेक्ट होतात. या व्यतिरिक्त तुमची कामात प्रोडक्टिव्हिटी अफेक्ट होतेच, कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित होत नाही, ह्या सगळ्या गोष्टी तर होतातच. आता बरेच जण मला असंही सांगतात की मी रात्री 1-2 वाजता झोपून सकाळी 10 वाजता उठतो, म्हणजे 8 तासाची झोप तर होते. परंतु जितकं शक्य आहे तितकं हे लक्षात घेणं आवश्यक आहे की आपण रात्री 12 पासून पहाटे 4 पर्यंत आपलं शरीर स्वतःला हील करत असतं. म्हणजे दिवसभरात जो काही स्ट्रेस शरीराने घेतलेला असतो, पोल्युशनमुळे मानसिक ताण असेल, हे सगळं रेग्युलेट करणं, ज्या शरीरात नको आहेत त्या गोष्टी बाहेर फेकणं, हे सगळं काम रात्री होत असतं. आणि मग जेव्हा हे रिपेअरिंगचं काम चालू आहे तेव्हा जर आपण जागे असू तर शरीराला आवश्यक तो आराम मिळत नाही. त्यामुळे झोपेची काळजी घेणं ही सध्याच्या काळात अतिशय आवश्यक गोष्ट घडली आहे. आणि मला असं सांगावंसं वाटतं की बऱ्याचदा असं होतं की लोकांची इच्छा असते आपण वेळेवर झोपावं, परंतु कामामुळे, उलट्या सुलट्या शेड्यूलमुळे त्यांना ते करता येत नाही. तेव्हा इथे जे कोणी डिसिजन मेकर्स कंपनीमधले आहेत किंवा कुठल्या ऑर्गनायझेशनमधले आहेत किंवा जे मॅनेजरियल रोल्समध्ये आहेत, त्यांनी मला वाटतं सुद्धा या गोष्टीचा आता सिरियसली विचार करण्याची वेळ आली आहे की आपले जे कलिग्स आहेत, सबऑर्डिनेट्स आहेत, आपल्याबरोबर काम करणारी लोकं आहेत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण योग्य ते डिसिजन्स घेणं, खूप प्रेशर टाकणं किंवा एक्सपेक्ट करणं की रात्री जागून जागून काम करावं, या सगळ्या गोष्टींचा खरंच आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण खूप जणांचं आरोग्य यामुळे अफेक्ट होतं आहे. दुसरी गोष्ट ही आहे की मोह आवरणं खूप गरजेचं आहे. एक एपिसोड वेबसिरीजचा बघितला की 10वा एपिसोड येईपर्यंत आम्हाला राहवतच नाही असं खूप लोक सध्या मला सांगतात. परंतु त्या वेबसिरीजपेक्षा आपलं आरोग्य खूप जास्त महत्त्वाचं आहे. ह्याही गुणगाठ मनाशी बांधावी जेणेकरून निदान आठवड्यातले 4 ते 5 दिवस तरी आपण व्यवस्थित झोपू शकलो, वेळेवर झोपू शकलो तर त्याचा खूप फायदा होईल.
त्यामुळे झोपेचं गणित जमवणं आता सगळ्यांनी यासाठी मला वाटतं आजपासून कामाला लागावं, तरच आपण आपल्या आरोग्याची उत्तम प्रकारे काळजी घेऊ शकतो. हृदयाचं आरोग्य छान ठेवण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपलं वजन नियंत्रित असणं. आपण आत्ता पहिल्यापासून हे डिस्कशन करत आहोत की ज्यांचं वजन आणि शरीरात फॅट्सचं प्रमाण अतिरिक्त आहे त्यांना हृदयविकाराचा धोका खूप जास्त संभवतो. बऱ्याचदा हल्ली असंही म्हटलं जातं की आमची लाईफस्टाईलच अशी आहे किंवा आम्हाला थायरॉईड आहे किंवा आमची जेनेटिक्स असे आहेत की आमच्या घरात सगळेच लोक स्थूल आहेत. परंतु असं नाही आहे. आपण आपल्या जीवनशैलीत वेळेवर तज्ज्ञांच्या सल्ल्याने, डायटिशियन, न्यूट्रिशनिस्ट, एक्सरसाइज एक्सपर्ट्स यांच्या सल्ल्याने जर वेळीच या गोष्टी नियंत्रणात आणल्या तर नक्की तुमचं वजन, आणि वजनापेक्षाही महत्त्वाचं मी म्हणेन, वजनापेक्षाही जास्त गरजेचं आहे हृदयाच्या विकारांच्या दृष्टीने की तुमचं फॅट्स, टोटल बॉडीचे जे फॅट्स आहेत ते अंडर कंट्रोल असणं. कारण हेच फॅट्स आपल्या रक्तवाहिन्यांना डॅमेज करत असतात आणि आपल्या हृदयावर प्रेशर क्रिएट करत असतात. त्यामुळे हे खूप आवश्यक आहे की तुम्ही ह्या गोष्टी चेक करणं की आपले शरीरात किती फॅट्स आहेत आणि आपण जीवनशैलीतले बदल करून, मी अजिबात असं म्हणत नाही की तुम्ही कुठलं तरी फॅट डाएट करा, स्ट्रिक्ट डाएट करा, दिवसातनं एकदाच जेवा, दोनदाच जेवा, असं चुकीच्या गोष्टी करून जर तुम्ही वजन कमी केलं तर त्याचाही दुष्परिणाम हृदयावर होऊ शकतो. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही प्रॉपर एखाद्या डायटिशियन, न्यूट्रिशनिस्ट, आरोग्य तज्ज्ञाचा सल्ला घ्या आणि तुमच्या स्वतःच्या आयुष्यावर काम करा, जेणेकरून फक्त वजन कमी करणं हे गोल न राहता तुमची ओव्हरऑल तब्येत चांगली राहणं, सुधारणं हे आवश्यक आहे. हे ज्या व्यक्तीला माहीत असेल अशा व्यक्तीचा सल्ला घ्या आणि आपलं वजन नियंत्रणात आणा. कारण की वजन जास्त असणं हा खूप मोठा रिस्क फॅक्टर आहे हृदयविकाराच्या झटक्यासाठी आणि हृदयाच्या एकूण आरोग्यासाठी. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आहारात अशा कुठल्या गोष्टींचा समावेश आपण केला पाहिजे जेणेकरून आपलं हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होईल. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे फायबर किंवा तंतुमय पदार्थ. याच्याविषयी मी, मला वाटतं, सगळ्या हेल्थ रिलेटेड व्हिडिओजमध्ये नेहमी बोलत असते, कारण तितकं महत्त्व त्याचं या सगळ्या गोष्टींमध्ये आहे. मी फायबरसाठी एक वेगळा स्पेशल व्हिडिओसुद्धा बनवला होता, त्याची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या खाली आणि आय बटनमध्ये देते, तुम्ही जरूर तो व्हिडिओ पहा. परंतु हृदयाच्या आरोग्याविषयी सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा आपण फायबरचं प्रमाण शरीरात व्यवस्थित ठेवतो तेव्हा आपलं कोलेस्ट्रॉल कंट्रोल व्हायला खूप मोठ्या प्रमाणात मदत होते, वजन कमी करायला मदत होते आणि त्याशिवाय बाकीचे अनेक हेल्थ बेनिफिट्स तर मिळतातच. आता फायबर म्हटलं की काय खायचं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर भाज्या जेवणात असणं आवश्यक आहे, फळं आवश्यक आहेत आणि त्याच्याबरोबरीने काही कडधान्य आणि तृणधान्य जे आहे, ज्वारी, बाजरी, नाचणी, या सगळ्या ज्याला मिलेट्स आपण म्हणतो, या सगळ्यातसुद्धा भरपूर फायबर आपल्याला मिळू शकतं. आजकाल मिलेट्स ही गोष्ट खूप पॉप्युलर झाल्यामुळे आपल्याला भरपूर त्याच्या टेस्टी, डिलिशियस वेगवेगळ्या गोष्टी हल्ली बाजारात अवेलेबल आहेत. तर तुम्ही योग्य प्रकारे त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू बघून, पडताळणी करून, चांगल्या सोर्सेसमध्ये असेल तर तुम्ही त्याही एन्जॉय करू शकता. परंतु एकूणच प्रत्येक जेवणात, ब्रेकफास्ट असेल, स्नॅक्स असेल, जेवण, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, प्रत्येक जेवणात फायबर असणं आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा अशी गडबड होते की आपण जेव्हा आमटी भात जेवतो किंवा एखादी नॉनव्हेजची डिश आहे आणि आपण ती पोळी किंवा भाताबरोबर जेवतो किंवा पनीर आहे, अशा गोष्टी जेव्हा आपण करतो त्याबरोबर बऱ्याचदा भाज्या खायचं विसरून जातो. तर असं करून चालणार नाही. भाजी ही प्रत्येक वेळच्या जेवणात वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, सूप खा, सूप प्या, कोशिंबिरी खा, शिजवलेली भाजी खा, ज्या कोणत्या फॉर्ममध्ये सॉटेड आपण परतून भाज्या करू शकतो, पण भाजी इज मस्ट. सो पहिलं आहे फायबर. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हिरव्या पालेभाज्या किंवा बेसिकली ग्रीन पिगमेंट्स किंवा ज्यामध्ये क्लोरोफिल ज्याला आपण म्हणतो, जे ग्रीन पिगमेंट्स ज्याच्यामध्ये असतात अशा गोष्टी. मग याच्यामध्ये काय येतं, हिरव्या पालेभाज्या येतात ज्या आपण आवर्जून खाल्ल्या पाहिजेत. ज्या ज्या भाज्यांमध्ये म्हणजे आपण ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स व्यतिरिक्त कोथिंबीर, मिंट किंवा पुदिना ह्या ज्या गोष्टी आपण जेवणात वापरतो, तर आपण ज्या काही भाज्या किंवा वेगवेगळ्या करीज या गोष्टी बनवतो आहे त्याच्यामध्ये आवर्जून रोज कोथिंबिरीचा वापर करावा.
पुदिन्याची चटणी असेल किंवा आपण काही बाकी गोष्टी घरात जे काही सरबत बनवतो किंवा काही त्याच्यामध्ये आपण पुदिन्याचा वापर करू शकतो. आपण रोजच्या जेवणातही पुदिना व्यवस्थित वापरला पाहिजे, कारण ह्या सगळ्या ग्रीन गोष्टीसुद्धा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप मदत करतात. त्याच्यानंतर स्पिरुलिनासारख्या जे नॅचरल सप्लिमेंट्स आहेत ज्याच्याबद्दल आपण आपल्या चॅनलवर एक इलॅबोरेट प्रॉपर माहिती देणारा व्हिडिओ बनवलेला आहे. तर स्पिरुलिना रेग्युलरली खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी ते खरंच चांगलं होतं. मी स्वतः माझे फॅमिली मेंबर्स आणि माझ्या क्लायंट्स रेग्युलरली स्पिरुलिना देत असते, कारण सध्या आपण जे फूड खातो त्यात आपल्याला पुरेशा प्रमाणात न्यूट्रिएंट्स मिळतीलच असं नाही, आणि आपण आर्टिफिशियल सप्लिमेंट्स ज्या आहेत त्या किती घेणार, किती दिवस घेणार, शेवटी ते आर्टिफिशियल आहे. म्हणून नॅचरल सप्लिमेंटेशन म्हणून स्पिरुलिनाचा वापर आपण करू शकतो. या व्यतिरिक्त आपल्याला व्हीट ग्रास आहे, त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगांचा पाला जो असतो त्याची पावडरसुद्धा खूप इझिली सध्या अवेलेबल असते. त्याच्यानंतर म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. मी लिस्ट देतेच आहे तुम्हाला. हे अँटीऑक्सिडंट्स काय करतात, पोल्युशनमुळे, अति फॅटी फूड, स्मोकिंग या गोष्टीमुळे आपल्या शरीरात जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस क्रिएट होतो त्याला कमी करण्याचं काम या सगळ्या ग्रीन गोष्टी करत असतात. त्यामुळे दुसरी गोष्ट आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करणं. तिसरी गोष्ट हार्टसाठी अजून एक इम्पॉर्टंट असते, ती म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड असणाऱ्या गोष्टी. आता हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड कशात असतं, तर आपण व्हेजिटेरियन सोर्सेसचा विचार केला तर अळशी हा ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा खूप चांगला सोर्स आहे. अक्रोड यामध्ये ते खूप छान प्रमाणात असतं. चिया सीड्स जे आजकाल आपल्याकडे पॉप्युलर झाल्यात अगेन त्याच्यामध्ये असतं. आणि ह्या व्यतिरिक्त नॉनव्हेज सोर्सेसमध्ये आपल्याला फिश जे फॅटी फिश असतात त्याच्यामध्ये सुद्धा ओमेगा खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्याचीसुद्धा मी लिस्ट फूड रिसोर्सेसची देते. ह्या गोष्टी जर आपण रेग्युलरली जेवणात ठेवल्या तर पुन्हा एकदा आपल्या हार्ट हेल्थसाठी त्या महत्त्वाच्या ठरतात. चौथी गोष्ट आहे, जसं आपण आता ग्रीन भाज्यांबद्दल सांगितलं तसं आपल्या जेवणात जितके जास्त कलर्स आपण ॲड करू शकतो, कारण अँटीऑक्सिडंट्स हे फक्त ग्रीन पिगमेंट्समध्ये असतात असं नसून येल्लो ऑरेंज भाज्यांचं जे ग्रुप आहे ज्याच्यामध्ये आपला भोपळा, गाजर या सगळ्या गोष्टी येतात, पपई, ही जी सगळी फळभाज्या आहेत. त्याच्यानंतर बेरीजमध्ये खूप अँटीऑक्सिडंट्स असतात वेगवेगळ्या रंगाच्या बेरीजमध्ये. त्यामुळे तुम्ही असा विचार करू शकता सोप्पा, की आपण जेव्हा स्नॅक घेतो किंवा आपलं जेवण वाढतो ती प्लेट जितकी कलरफुल दिसेल तितकं आपण जास्त हेल्दी खातोय, आणि कलरफुल अर्थातच नॅचरल कलर्सनी. त्याच्यामुळे वेगवेगळ्या सीझनमध्ये जसं लाल मुळा येतो किंवा बिटाचा लाल रंग असतो, सो प्रत्येक रंगाच्या आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या भाज्या फळं ही सीझनमध्ये येत असतात. त्यामुळे सीझनल फळं आणि भाज्या जर तुम्ही रेग्युलरली आणाल, खाल आणि त्याच्यामुळे तुमच्या मुलांना वगैरेही त्याची सवय लागेल तर खरंच आपली हेल्थ चांगली राहण्यासाठी या सगळ्याचा खूप वापर होईल. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे रिफाईंड फूडचा वापर कमीत कमी करणं. म्हणजे काय, रिफाईंड फूडमध्ये काय काय येतं तर रिफाईंड शुगर, साखर आहे किंवा मैदा आहे. बऱ्याच सॅच्युरेटेड फॅट्स आपल्याकडे खूप खाल्ले जातात. त्याच्यामध्ये काय येतं तर बेकरी प्रॉडक्ट्समध्ये ज्या प्रकारचं फॅट वापरलं जातं, बटर, मार्गरीन, त्याच्यानंतर डालडा, हायड्रोजनेटेड फॅट ज्याला आपण म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टींमुळे किंवा जे हायली प्रोसेस्ड फूड्स आहेत जसं की जे टिकण्यासाठी ज्याच्यामध्ये खूप गोष्टी चुकीच्या गोष्टी कधी म्हणजे आरोग्यासाठी चांगल्या नसणाऱ्या गोष्टी घातल्या जातात, तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर अतिरिक्त वापर आपल्याकडून रेग्युलरली होत असेल, म्हणजे सूप म्हटलं की ते रेडी घ्यायचं, नूडल्स म्हटल्या की रेडी टू ईट घ्यायच्या, असा जर आपल्याकडे आपल्या घरात सवय असेल, घरात सतत पॅकेटमध्ये असणाऱ्या वस्तू खूप जास्त येत असतील तर तुम्ही हे समजून चाला की तुम्ही तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला हृदयाच्या विकाराकडे घेऊन चाललेला आहात. त्यामुळे माझी सगळ्यांना ही विनंती आहे की जितकं कमी करता येईल तितकं पॅकेटमधल्या गोष्टी कमी खा आणि फ्रेश गोष्टी, घरात बनवलेल्या गोष्टी खाण्यावर भर द्या. मी नेहमी माझ्या क्लायंट्सना सांगते की तुम्ही पॅकबंद गोष्टींमधल्या नूडल्स किंवा बर्गर खाण्यापेक्षा एक वेळ रस्त्यावरच्या गाडीवरचा वडापाव खाल्लात तर कदाचित तुम्हाला कमी त्रास होईल. असं नाही आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही हेल्थ हजार्ड्स आहेतच, पण खरंच ही गोष्ट खरी आहे की जी गोष्ट खूप जास्त
ते त्यात अर्थातच अशा काही जिन्नस वापरलेले असतात जे आपल्या आरोग्याला धोका देऊ शकतात. त्यामुळे पॅकबंद गोष्टींचं प्रमाण कमी करणं आणि रिफाईंड गोष्टींबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा मैदा ही सर्वात धोकादायक गोष्ट आपण सतत खात असतो. तर तेव्हा मी तुम्हाला असं सांगेन, एक सोपी ट्रिक आहे की कॉम्बिनेशन्स खायला शिका. बाहेर गेलो आहे, नूडल्स आवडतात, नूडल्स खाल्ल्या किंवा घरात बनवून खाल्ल्या, रोटी, पाव, ब्रेड हे रेग्युलरली सगळ्यांच्या जेवणात असतात. पण मग हे खाताना त्याच्याबरोबर जर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही भरपूर भाज्या घेतल्यात, नूडल्स बनवल्या की त्याच्यात भरपूर भाज्या घालायच्या, ब्रेड पाव खायचा झाला तर सँडविच करायचं झालं तर त्याच्यात पुन्हा एकदा भरपूर भाज्या घातल्या, तर फायबरमुळे हे जे रिफाईंड मैद्यासारख्या ज्या गोष्टी असतात त्या मैद्याच्या कणांबरोबर हे फायबर बाइंड करतं आणि त्याचं शरीरात पुढे त्याची मेटाबॉलिझम त्याचं पचन बेटर व्हायला मदत होते. त्यामुळे ही एक सोपी ट्रिक आहे जेणेकरून तुम्ही जिथे कदाचित 4 किंवा 6 स्लाइसेस ब्रेड खाऊ शकत असाल तिथे जर तुम्ही भरपूर भाज्या खाल्ल्यात तर तुम्हाला 2 ते 4 स्लाइसेसवर थांबता येतं, कारण पोटही भरतं. सो असे बरेच बेनिफिट्स आहेत. त्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पुन्हा एकदा रिफाईंड गोष्टी आणि पॅकबंद गोष्टींचं प्रमाण कमी करायचं आणि जेव्हा ते खावंच लागतं तेव्हा त्याला भरपूर भाज्यांबरोबर कंबाईन करणं अतिशय आवश्यक आहे. 5वा आणि शेवटचा परंतु मला वाटतं अतिशय महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे स्ट्रेसची मॅनेजमेंट, ताणतणावाचं व्यवस्थापन व्यवस्थित करणं आणि स्लो डाऊन होणं. आपण सध्या ज्या मला वाटतं रील्स आणि शॉर्ट्सच्या जमान्यात जगतो आहोत, तर तो जो एक वेग आपल्या आयुष्याला त्या गोष्टींनी आणलेला आहे तो आपण फोन बघत नसतानाही तशाच विचार करतो. आपल्याला हल्ली लक्षात येतं की आपल्याकडे पुस्तकाचं एक अख्खं पान सलग वाचण्या एवढे सुद्धा पेशन्स उरलेले नाही आहेत. आपल्याला जर लिफ्टसाठी थोडं जास्त थांबावं लागलं किंवा आपल्याला एखाद्या तिकिटाच्या लाईनीत थोडं जास्त थांबावं लागलं तर ह्या गोष्टींनी एखादं मशीन बंद पडलं म्हणून कुठेतरी आपल्याला जास्त थांबावं लागलं तर आपली प्रचंड चिडचिड होते, अगदी आपण मारामारीवर उठतो. सो हे जे पेशन्स आपल्याकडचे कमी झाले आहेत ह्याचा सुद्धा खूप जास्त परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आहे. कारण मी जसं मगाशी म्हटलं की यामुळे आपली चिडचिड होते किंवा आपल्याला डिस्टर्ब वाटतं, म्हणजे काय होतं, स्ट्रेस क्रिएट होतो. मग त्यामुळे जो हॉर्मोन सिक्रेट होतो, कॉर्टिसॉल सिक्रेट होतो, त्यामुळे आपल्या हृदयाचे ठोके वाढतात, आपलं ब्लड प्रेशर शूट होतं, बऱ्याचदा आपली ब्लड शुगर वाढते आणि हे सगळं सतत सध्या होत असतं. कारण की प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तेव्हा आपल्या अगदी टिप ऑफ फिंगर्सवर नाही मिळत. मग जिथे जिथे आपल्याला ज्या गोष्टीसाठी थांबावं लागतं ते पेशन्स आपल्याकडे नसल्यामुळे सतत होणारी चिडचिड, सतत येणारे ताण, ज्या गोष्टीसाठी लोक पूर्वी 5-5, 10-10 वर्ष थांबत होते त्या गोष्टी आपल्याला 1-1, 2-2 वर्षात हव्या असतात. मग ह्या सगळ्यामुळे जो ताण क्रिएट होतो आहे त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा खूप जास्त खोलवर परिणाम होतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा वेळेस योगासनं, मेडिटेशन, नियमित केलेली प्रार्थना, ब्रीदिंग टेक्निक्स, प्राणायाम आहे, अनुलोम विलोम आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्याचा जो आत्ता वेग आलेला आहे त्यापासून निदान काही काळासाठी तरी स्लो डाऊन करायला मदत करतात. त्यामुळे मी आपल्यापैकी प्रत्येकाला असं सांगेन की तुमच्या पूर्ण दिवसातनं सुरुवातीला 10 मिनिटापासून सुरुवात करा, परंतु निदान अर्धा ते पाऊण तास तरी आपल्याकडनं वेगवेगळ्या दिवसाच्या वेळी केला तरी चालेल. पण अशा गोष्टी घडल्या पाहिजेत जिथे तुम्ही एखादी गोष्ट खरंच अतिशय सावकाशपणे करत आहात. तुम्ही जर आत्तापेक्षा सावकाश जेवायला लागलात, ही खूप कठीण गोष्ट सध्या झालेली आहे. आपल्या सगळ्यांना खूप फास्ट जेवायची सवय लागली आहे. सावकाश जेवण घेतलं तर आपल्याला पुन्हा एकदा माइंडफुल ईटिंगचे जे काही चांगले बेनिफिट्स आहेत ते बघायला मिळतात. जर आपण प्रार्थना किंवा मेडिटेशन शांत बसून केलं तर आपल्या हृदयाचं जे नियमन आहे, हृदयाच्या ठोक्यांचं जे नियमन आहे ते खूप चांगल्या प्रकारे होतं. प्राणायाम केला तर ब्रीदिंग एक्सरसाइजेसमुळे सुद्धा आपलं हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे अगदी सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला जर लहान मुलं असेल तर त्याच्याबरोबरीने सगळी गॅजेट्स बाजूला ठेवून एखादं सुंदर चित्र त्याच्याबरोबर अख्खं चित्र बसून निदान 10 ते 15 मिनटं बसून रंगवा. जर तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेला असाल तर
फोटो काढणं हे बाजूला ठेवून पूर्ण वेळ त्या मुलाबरोबर थोडा वेळ खेळा, किंवा तुम्ही एकटे गेला असाल तर निसर्गातल्या आजूबाजूच्या गोष्टी मुद्दाम बघा. हल्ली आपल्या आजूबाजूला काय घडतं हे आपल्याला कळतच नसतं, कारण आपण पूर्ण वेळ स्क्रीनमध्ये असतो. त्यामुळे ह्या गोष्टींच्या ह्या छोट्या छोट्या बदलांमुळे, निसर्गाच्या जवळ गेल्यामुळे आपल्याला आपले ताणतणाव, आपलं आरोग्य, आपले ताण हँडल करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे, पण आपण ती घालवून बसलो आहे या सगळ्या चुकीच्या सवयींमुळे. मला वाटतं ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की दिवसभरात निदान अर्धा ते पाऊण तास अशा गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला इन्वॉल्व करा, ज्या तुम्हाला स्लो डाऊन करायला, आपला वेग कमी करायला मदत करतील, आणि त्यांनी अर्थातच आपलं ताण कमी होईल, हृदयाचं आरोग्य छान राहील, आणि परिणामाने आपले सगळे नातेसंबंध आणि सगळ्याच गोष्टी सुधारायला आपल्याला नक्की मदत होऊ शकेल. टिप्स तर सांगून झाल्या आहेत, पण एक तळटीप असं आपण म्हणू शकतो. हल्ली बऱ्याच लोकांना असं वाटतं की जर मी मित्रमैत्रिणींबरोबर दारू प्यायली नाही, किंवा स्मोकिंग केलं नाही, किंवा अजून इतर बऱ्याच गोष्टी असतील, जागरणं केली नाहीत, तर मी ट्रेंड प्रमाणे वागत नाही आहे, किंवा मी खूप बोरिंग माणूस आहे असं त्यांना कदाचित वाटू शकतं. परंतु मला असं वाटतं सध्या आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती निर्माण झाली आहे, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अति लवकर वयात हृदयाचा विकार होणं किंवा इतर प्रॉब्लेम्स होणं, तर त्या परिस्थितीच्या अनुषंगाने आपण हेल्थ आणि फिटनेसचा ट्रेंड चालू करण्याची खरंच गरज निर्माण झालेली आहे. आपण आपल्यापासून चांगल्या सवयी निर्माण केल्या, आपल्यामध्ये बदल घडायला लागले की आपोआप आपल्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबालासुद्धा ते करावंसं वाटतं. तर आपण सगळे आपल्याच घरातल्या आणि कुटुंबातल्या लोकांचे ट्रेंड सेटर होऊया, चांगल्या गोष्टी जास्तीत जास्त करायचा, आपल्या आरोग्यासाठी प्रयत्न करूया, जेणेकरून आपल्याला त्याचा उपयोग होईलच, पण आपल्या पुढच्या पिढीवरसुद्धा या चांगल्या गोष्टी आपल्याला बिंबवता येतील. त्यामुळे या सगळ्याचा आपण सगळ्यांनी विचार करूया आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया. असे छान छान व्हिडिओज आणि बघण्यासाठी आपल्या द ग्रीन पंच चॅनलला फॉलो करत राहा. तोपर्यंत धन्यवाद.